नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. शुभ सकाळ मित्रांनो. संडे आहेत आणि आलो इकडे MSBला खेळायला. तर रविवार म्हटलं तर बोरवली आणि सगळ्या मित्रांचं आणि गावातल्या मुलांचं भेटण्याचं ठिकाण एकच आहे, बोरवली. तर चला मित्रांनो, आता फटाफट इथून चहा वगैरे पिऊया आणि मग आतमध्ये ग्राउंडमध्ये जाऊया. मग तुम्हाला दाखवतो ग्राउंडची काय कंडिशन आहे आणि काय परिस्थिती असते ते. चला चहा पिऊन घेऊया आपण. मित्रांनो, आता बघा किती गर्दी वाढली. अशी एवढी गर्दी नव्हती आलो तेव्हा. हे बघा, आता आम्ही पण ट्रेनमधनं उतरलो ना, तेव्हा एक माणूस आम्हाला बोलला की बाबा रविवारचं एकत्र येण्याचं ठिकाण म्हणजे बोरवली. हे बघा, कोण कुणाचा बॉल खेळतोय काय समजत नाही. बघा की एवढी गर्दी आहे. तर इथं तर एवढी गर्दी कमी आहे. दादरला त्याच्यापेक्षा डबल गर्दी असते. तिथं तर अजिबात समजत नाही. चला मित्रांनो, खेळून तर दुपारीच घरी आलो. दुपारी म्हणजे तरी पण 12:30 पावणे 1 झाला. घरी आलो, जरा चहा वगैरे प्यालो, जरा सेविंग वगैरे करून आलो. गाडी करायला गेलो, हल्दीला जायचं आहे म्हणजे थोडा चकाचक झालं आहे. हे बघा, आणि आता अंकिता किचनमध्येच आहे. जेवण म्हणजे आज डाळ भात भाजी चपाती वगैरे असं काय नाही, इडली आणि डोसा. हे बघा, इकडं इडलीचा बॅटर आहे आणि डोस्यासाठी इकडे बघा डोस्याची तयारी चालू आहे. आणि सृष्टी गेली क्लासला. आणि आजचं तो वातावरण बघा, आजचा थोडासा चेंज आहे. ऊन असं दाखवतो आहे. ऊन एवढा नाही आहे तेवढं. आणि संध्याकाळी आम्हाला हल्दीला पण जायचं आहे, ठाण्याला. बघूया आता किती वाजता पोचतो आहे, किती वाजता निघायचं आहे ते. म्हणजे ठरलं नाही, 4:30-5चा टाईम तर निघायचं असं आहे. पण ठाण्याला उतरून सुद्धा ते खूप लांब आहे. इकडं अंकिता जेवणाची तयारी करते, तोपर्यंत आपण क्रिकेटची मॅच बघूया. चला मित्रांनो, आता डायरेक्ट तुम्हाला डोसा बनवून झाल्यावरतीच भेटतो. चला मित्रांनो, थोडासा आराम करून आता निघालो आहे हल्दीला जायला, ठाण्याला. आमची सगळी घरची मंडळी आहे. इकडं अंकित आहे. चला, हे इकडे सगळे आमची घरची माणसं आहेत. चला आपण जाऊया आता. परत इथनं मेट्रो पकडूया आणि घाटकोपर स्टेशनला जाऊया. चला मित्रांनो, निघूया आता आपण इथून घाटकोपरला. इथं मेट्रो पकडूया आणि मग तिथून ठाण्याला जाऊया. ठाण्यावरून बस आहे, बस पकडूया आणि निघूया. बघा इथून मेट्रो जेवढं दिसला ना, चला फटाफट मित्रांनो आता इथून निघूया, जाऊया घाटकोपर स्टेशनला. तिथून ट्रेन पकडूया. बघूया आता किती गर्दी भेटते की काय भेटते ते. मग तुम्हाला तिकडे गेल्यावरतीच भेटतो. गर्दी असेल तर मग डायरेक्ट ठाण्याला जाऊन भेटेल. अजून मित्रमंडळी अजून येणार आहेत ठाण्यावरून पण, तिकडून पण ते ठाण्याला भेटणार आहेत सगळे. चला मित्रांनो, जातो आता ठाण्याला.
चला मित्रांनो, हल्दीला जेवण वगैरे झालं. पण बघा मस्त नटून टटून आलो होतो हल्दीला जायला. हल्दी तर व्यवस्थित झाली, पण आता जाण्यासाठी लई तकलीफ झाली आहे भरपूर. आता जवळजवळ आम्ही अर्धा तास झाला चालतोय, बसच नाही भेटत आहेत, त्यामुळे चालतच चालू आहे. आता बघूया आपर्यंत चालत जायचं आहे. हे बघा ही वरात निघाले इकडून, खूप कंटाळा आहे. हा कशी वाटली हालत? हालत वाटली मस्त. जेवण बिवण चांगलं होता, चांगली नटून थटून गेलो, डान्स केलं, पण येताना पायी पायी दर्शन करत आलं. आता झाले 15-20 मिनिटं झाले तेच नाही. आम्ही चालतोय. खूप खूप म्हणजे खूप हालत खराब झाली. पोरं थकलेत आमची. रात्रीचे हे बघा ना 11:30 वाजले. 11:30 वाजले. 11:30 नाही नाही, 11:15. आणि रिक्षा 400 रुपये. रिक्षा पण कॉस्ट त्याची भरपूर आहे, कारण की 300 रुपये इथून स्टेशन आहे काहीतरी असं दाखवत आहे. आणि इथून आम्ही डायरेक्ट ओला करायला गेलो घाटकोपरला तर 750-900 ना, 900 रुपये. त्यामुळे बघा खूप कंटाळा आला आता. चला असू दे, सांगू घरी किती वाजता पोहोचतोय. घरी किती वाजता पोहोचायचं तुम्हाला दाखवतोच. तर बघूया आता इथून आम्ही आनंदनगरला होतो, आनंदनगरवरून मग बस पकडून ठाणा स्टेशन आणि मग तिथून घाटकोपरला. बघूया तुम्हाला सांगेनच किती वाजता पोहोचलो इथे. चला मित्रांनो, आता फटाफट जातो बस स्टॉपपर्यंत आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो घरी आलो आहे, रात्रीचं बरोबर 1 वाजलं आहे. हे बघा खूप हैराण झालो ट्रॅव्हलिंगमध्ये. बाकी असं काय वाटलं नाही, पण ट्रॅव्हलिंगमध्ये खूप अवस्था लई खराब झाली. तर चला मित्रांनो, आता घरी आलो आहे. चला आता अंथरूण वगैरे झालं आहे, आता झोपतो. खूप झोप आले, उद्या सकाळी ऑफिसला सुद्धा जायचं आहे. बघूया कसं काय होतं आहे ते. तर चला मित्रांनो, आतापुरतं इथंच थांबूया. तर चला मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.